कमिटमेंट पाहिजे, बांधिलकी पाहिजे घटनेची. आणि ती घटना वाचण्यापासून सुरुवात होते. हे पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांना पण मी सांगतो, वाचाल तर वाचाल, हे लक्षात घ्या. हल्ली कोणीच वाचत नाही, लोकप्रतिनिधी वाचत नाहीत, जनता वाचत नाही, शिक्षक वाचत नाहीत, प्राध्यापक वाचत नाहीत. वाचल्याशिवाय जगाचा कारभार चाललेला आहे. त्यामुळे कुणीच वाचत नाही ही परिस्थिती आहे. कळलं मग? मराठी भाषा तरी अजून कळते. माझं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा इथे शपथ घेतो, प्रतिज्ञा घेतो की आम्ही दाभोळकरांचं कार्य अधिक जोमाने पुढे चालू, म्हणजे काय करू बाबांनो, काय करू? माझ्या घरापासून सुरू झालं पाहिजे. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची चळवळ गल्लीत नाही सुरू केली, स्वतःच्या चुलीपासून सुरू केली आहे, लक्षात घ्या. आपण नाव करतो फुले, आंबेडकर, शाहू महाराज की जय, आणि आपल्या घरच्या महिलांना जेव्हा स्वातंत्र्य आपण देत नाही, या इतका फुले, आंबेडकर, शाहू महाराज आणि पुरोगामी परंपरेचा अपमान दुसरा काही नाही. मी या मुली इथे बसलेल्या आहेत, वर बसलेल्या आहेत, त्यांना सांगतो दाभोळकरांचा वारसा अशासाठी टिकवला पाहिजे कारण तो महाराष्ट्रातल्या प्रबोधनाचा वारसा आहे म्हणून नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं पुन्हा केशवपन होऊ नये, पुन्हा सतीची प्रथा चालू होऊ नये, पुन्हा स्त्रियांना शिक्षणाची दारं बंद होऊ नये, पुन्हा स्त्री पुरुष विषमतेवर आमचा समाज पुढे जाऊ नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा वारसा चालवणं हे आपलं कर्तव्य आहे. नाही तर आपण माणूस म्हणून जगणार नाही. आपण मला जनावर म्हणून जगू असं म्हणायला सुद्धा लाज वाटते, कारण जनावरांना विचार करता येत नाही, माणसांना विचार करायला. रोज लिहितात आमच्यावर इथं गळ ओळखतात. दाभोळकरांविरुद्ध पण असंच ओघत होते. सनातन संस्थेसारख्या अत्यंत घृणास्पद अशा प्रवृत्ती आहेत ज्यांना या सगळ्याचं पुनरुज्जीवन करायचं. सती प्रथेपासून केशवपनापर्यंत त्यांना असा हिंदू धर्म हवा आहे जो हिंदू धर्म आपल्याला काही तुकाराम ज्ञानेश्वरांनी सांगितला नाहीये. नव्यानं मनुवाद यायला लागलाय. आणि या सगळ्या शक्ती मी जेव्हा म्हणतो, सनातन संस्था असो, हिंदू जागरण असो, हिंदू राष्ट्र सेना असो, किंवा हे सगळे नरेंद्र महाराज, आसाराम बापू, बापू का म्हणायचं? बापूची आम्ही गांधीजीला म्हणतो हा आसाराम, हा जो काही आसाराम आहे ज्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे, कसं आपण त्याला बघतो आणि आपलं दाढी वाढवून आपलं काय होळी खेळतो, काय खेळतो, रंगपंचमी खेळतो ना. टीव्ही आपल्या घरात आल्यामुळे हे सगळे चाळे आपल्याला दिसायला लागले. मगाशी पानसरे सर म्हणाले बरोबर आहे. आम्ही जे टीव्ही वाले असतो किंवा मीडियावाले म्हणा, फक्त टीव्ही वाले कसं आहे, पेपरवाले पण आहेत सगळे, हे मीडियावाले सुद्धा समाजाचाच भाग आहे. बहुसंख्य समाज जर विचारहीन, विवेकहीन आणि दिशाहीन झाला असेल तर मीडिया सुद्धा तसाच असणार. त्यामुळे टीव्हीवर काय येतं? टीव्हीवर अभयभंग सुद्धा येतो, टीव्हीवर आसाराम बापू सुद्धा येतो आणि राखी सावंत सुद्धा येते. काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं, काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचंय. आसाराम बापूला नाकारा, राखी सावंतला नाकारा, अभयभंग प्रकाश आमटेंना स्वीकारा, महात्मा गांधी, फुले, आंबेडकरांचा विचार स्वीकारा. सगळं पुन्हा रेनेसान्स, पुनरुत्थान, पुनरुज्जीवन करायची गरज निर्माण झाली आहे.